आज आपण बनवणार आहोत मालवणी माशाचं सार. त्यासाठी लागणारं वाटण आपण आज बनवणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांती लाईफस्टाईल. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण वाटण बनवायला घेऊया. त्यासाठी इथे 2 प्रकारच्या सुक्या मिरच्या घेतल्या आहेत. 2 चमचे धणे घेतले आहेत. 10-15 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. हा एक छोटा कांदा घेतला आहे. छोटा कांदा नसेल तर अर्धा कांदा घ्यायचा आणि ही 10-12 त्रिफळं घेतली आहेत. आता आपल्याला सुक्या मिरच्या पाण्यात भिजत घालायच्या आहेत. या तिखट मिरच्या आहेत. तिखट मिरच्या 10-15 घेतल्या आहेत आणि 10-15 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत. 8-10 लोकांसाठी सार बनवणार आहे, त्यासाठी मिरचीचं प्रमाण जास्त घेतले आहे. तुम्हाला 4-5 लोकांसाठी करायचं असेल तर याच्या निम्म्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता आपण या मिरच्या 10 मिनिटं भिजत ठेवूया. मिरची भिजत घातल्यामुळे वाटण छान बारीक वाटलं जातं. आता एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये त्रिफळं आणि धणे भिजत घालूया. काही 10-15 मी त्रिफळं घेतली आहेत आणि 2 चमचे धणे घेतले आहेत. मिरची, धणे आणि त्रिफळं एकत्र पाण्यात भिजत ठेवले तरी चालतात. आता हे सर्व 10 मिनिटं मी भिजत ठेवणार आहे. हे एका नारळाचं खोबरं किसून घेतलं आहे. मिरच्या पाण्यात ठेवल्या आहेत. तोपर्यंत सारासाठी मच्छी घेऊया. मच्छी साफ करून मीठ लावून ठेवलं होतं. त्यातली सारासाठी ही मच्छी घेतली आहे. त्याला 2 चमचे आगोळ किंवा कोकमाचं पाणी करून, म्हणजे कोकम पाण्यात भिजत ठेवून त्याचं पाणी मच्छीला अशा पद्धतीने लावून ठेवायचे. मिरच्या पाण्यात घालून 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण वाटण बनवायला घेऊया. धणे आणि त्रिफळं घातली आहेत. आता मिरच्या घालूया. मिरच्या घालून झाल्या आहेत. आता आपण लसूण घालूया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया. आता हे सर्वप्रथम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी घालूया आणि वाटून घेऊया. आता ही छान मिरची वाटली आहे. आता आपण त्यामध्ये खोबरं घालूया. बारीक वाटण होण्यासाठी पहिलं मिरच्या वाटून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यात खोबरं घालायचं, थोडं पाणी घालायचं आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून हे आपल्याला वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण वाटून झालं आहे. अशा पद्धतीने बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. आता आपण थोडी कोकमं भिजत घालूया. 10-15 कोकमं घेतली आहेत. ती पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजत ठेवायची आहे. आता आपण सार बनवायला घेऊया. त्यासाठी एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि फोडणीमध्ये घालायच्या आहेत. अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपण त्यामध्ये उरलेलं सर्व वाटण घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. थोडंसं तेल सुटलं की आपण त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे. आता हे छान आपला मिक्स करून झालं आहे. आता आपण त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं पाणी घालूया. 8-10 माणसांना पुरेल एवढं पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी घालून झालं आहे. आपण छान मिक्स करून घेऊया. आता मी त्यामध्ये अजून 7-8 त्रिफळं घातली आहेत आणि आता छान ती मिक्स करून घ्यायची आहेत. त्यानंतर भिजत घातलेली कोकमं घालायची आहेत आणि तीही मिक्स करून घ्यायची आहेत. आता आपल्याला याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. त्याआधी आपण चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालूया. मी इथे 1 चमचा मीठ घातलं आहे. अजून मीठ पाहिजे असेल तर चव घेऊन आपल्याला मीठ घालायचं आहे. त्याची चव घेऊया आणि मीठ घालूया. मी आता अजून पाव चमचा मीठ घातला आहे. 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. एक छान उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मासे जोडायचे आहेत. आता ही छान उकळी आली आहे. 5 मिनिटं झाली आहेत. आपण आता त्यामध्ये मासे घालूया. माशांना मी आगोळ लावून ठेवला होता. अशा पद्धतीने माशांना छान आगोळ लावून ठेवायचा आणि त्यानंतर सारामध्ये सोडायचे आहेत. 5 मिनिटं झाली आहेत. छान उकळी आली आहे. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया.
आता आपलं हे सुरमईचं मालवणी पद्धतीचं सार बनवून तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत टेक केअर. थँक यू फॉर वॉचिंग.